नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरती 2021 प्रश्नपत्रिका क्रमांक 14 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वांना या ठिकाणी गुड इव्हनिंग, सर्वजण या ठिकाणी जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओची जी काही लिंक आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आणि पहा, व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे, त्या म्हणजे पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाच्या असतील। तर पहा, या ठिकाणी जे काही मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मित्रांनो, ही तुम्ही परीक्षा ग्रुप डीची द्या किंवा परीक्षा ग्रुप सीची द्या, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात। त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट केलेले की ग्रुप डीसाठी जे काही क्वेश्चन आहेत ते ग्रुप सीसाठी येतील का। तर मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर तुम्ही पहा, जे काही PSI ST भरतीला जे काही प्रश्न विचारले जातात ते तलाठी ग्रामसेवक भरतीला रिपीट होतात। त्याच्यानंतर तलाठी ग्रामसेवक भरतीला जे काही प्रश्न विचारले जातात ते ग्रुप डीला सुद्धा रिपीट होतात। म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4 साठी जे काही प्रश्न असतात मित्रांनो, रिपीट होत असतात। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे पहा, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जीकेचे जे काही टॉपिक आहे ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले टॉपिक आहे। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ते महत्त्वाचे असतात। थोडीशी काठिण्य पातळी कमी जास्त असू शकते, परंतु हे जे काही टॉपिक आहे, जे काही मराठी, जर सहसा जर मराठी, इंग्लिश आणि जीकेचं जर पाहिलं आणि गणित बुद्धिमत्ता, थोडंसं बुद्धिमत्तेमध्ये थोडा फरक पडतो। बाकीचे मराठी, इंग्लिश आणि जे काही जीके याला सर्वांसाठी हे सारखेच क्वेश्चन, म्हणजे जवळपास मिळते जुळते क्वेश्चन किंवा तेच प्रश्न जे काही STIला विचारले जातात तेच क्लास 3ला सुद्धा येतात। म्हणजे तलाठी ग्रामसेवकला बरेच काही तलाठी ग्रामसेवकचे पेपर जे आहेत, जे काही क्वेश्चन आहेत ते मित्रांनो क्लास 4ला सुद्धा विचारलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सर्व जे काही प्रश्नपत्रिका आहे, सर्वच पदासाठी महत्त्वाची असलेली ही प्रश्नपत्रिका असणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक, सर्वांना गुड इव्हनिंग। तर चला सर्वजण आता या ठिकाणी प्रश्नासाठी तयार व्हायचं आहे। तर प्रश्न पहिला आहे, द ब्रिज वाज रिकाम जागा द रिव्हर। द ब्रिज वाज रिकाम जागा द रिव्हर, फक्त 3 सेकंदाचा वेळ दिला जाईल, थोडंसं फास्ट जायचं आहे। द ब्रिज वाज रिकाम जागा द रिव्हर, तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी ज्यावेळेस प्रेपोजिशन टॉपिक सांगितले होते त्यावेळेस मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, माय फ्रेंड वाज ॲडिक्टेड रिकाम जागा ड्रिंकिंग। ॲडिक्टेडच्या नंतर फिक्स प्रेपोजिशन एक वापरलं जातं, तर ते कुठलं वापरलं जातं, तर तुम्ही बरेच विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, माय फ्रेंड वॉज ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, ओन ऑफ माय फ्रेंड रिकाम जागा, ओन ऑफ माय फ्रेंड्स रिकाम जागा अ फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प। खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। ओन ऑफ माय फ्रेंड्स रिकाम जागा अ फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहा, ज्यावेळेस ओन ऑफची जी काही कन्सेप्ट असते ही तुम्हाला सांगतो। तर पहा, या ठिकाणी ज्यावेळेस वाक्यामध्ये सुरुवातीला ओन ऑफ असतं त्याच्यानंतर जे काय नाम असतं ते नेहमी अनेक वचनी असतं। हा मुद्दा लक्षात ठेवा। ओन ऑफच्या नंतर येणारं नाम हे नेहमी अनेक वचनी असतं, मात्र क्रियापद हे नेहमी एकवचनी असतं। आता या ठिकाणी ओन ऑफ माय फ्रेंड असं जरी केलं, या ठिकाणी जर आपण यस नाही जर लावला तर मित्रांनो ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स चुकीचं आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, ओन ऑफच्या नंतर येणारं नाम हे नेहमी अनेक वचनी असतं, परंतु क्रियापद हे एकवचनी असतं। म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, ओपन द डोअर चूज चेंज द व्हॉइस। आता या ठिकाणी तुम्हाला ओपन द डोअरचं तुम्हाला चेंज द व्हॉइस करायचं आहे। तर पहा, ओपन द डोअर याचं तुम्हाला चेंज द व्हॉइस करायचं आहे। तर पहा, ज्यावेळेस आज्ञार्थी वाक्याची सुरुवात म्हणजे इम्पेरेटिव्ह, जे काही इम्पेरेटिव्ह वाक्य असतं आणि त्याचं ज्यावेळेस तुम्हाला चेंज द व्हॉइस करायला सांगितलं जातं त्याची सुरुवात नेहमी लेटने होत असते। लेटने होते आणि B+V3 ज्या वाक्यामध्ये ते वाक्याचं करेक्ट आन्सर असणार। म्हणजे पहा, या वाक्याची सुरुवात लेटने झाली, तिसऱ्या नंबरची सुद्धा वाक्याची सुरुवात लेटने झाली, तर ज्या वाक्यामध्ये B3 आहे ते वाक्य या ठिकाणी करेक्ट असणार आहे। म्हणजे पहा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये B आणि हे 3 दिलेले, म्हणजे लेट द डोअर बी ओपनड, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। आणि पहा, चेंज द व्हॉइसचं वाक्य ओळखते वेळेस वर्ब+V3 असलंच पाहिजे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न पहा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट। आता या ठिकाणी तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे। इनडायरेक्ट स्पीच वाक्य पहा, ही सेड रिकाम जागा कम यू सिम, ही सेड कम यू सिम हे तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्स दिलेले आहे आणि याचं तुम्हाला आता इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे। पहा, हे जे काही सेड असतं नेहमी काय भूतकाळामध्ये असतं आणि पहा
डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ज्यावेळेस इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य असतं ते काय असतं मित्रांनो, नेहमी आणि नेहमी भूतकाळामध्ये असतं. परंतु पहा जे काही नित्याचे जे काही घटना आहेत किंवा जे काही वैश्विक सत्य ते मात्र आहे त्या म्हणजे वर्तमान काळामध्येच असतं. परंतु अदरवाईज बाकीचे पुन्हा तुम्हाला जे काही इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य असतात ते नेहमी भूतकाळामध्येच असतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फक्त जे काही दैनंदिन जीवनातले जे काही कंटिन्यू जे काही क्रिया घडतात त्या क्रिया आणि जे काही वैश्विक सत्य आहे ते फक्त तुम्हाला वर्तमान काळामध्ये असतं, म्हणजे त्यामध्ये त्याच्या काळामध्ये बदल करता येत नाही. आता यामध्ये पहा ही आस्क्ड मी इफ आय. आता या ठिकाणी पहा कमी, आता हे व्हर्बल क्वेश्चनचं आहे. पहा व्हर्बल क्वेश्चनमध्ये कंजक्शन होऊन आता पहा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे काही विधानार्थी वाक्य असते, जे काही वेगवेगळे वाक्याचे प्रकार पडतात त्यानुसार तुम्हाला कंजक्शन या ठिकाणी यूज करावं लागतं. तर पहा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दॅट हे कंजक्शन या ठिकाणी यूज करावं लागतं. परंतु जेही वाक्य इम्पेरेटिव्ह म्हणजे जे काही व्हर्बल क्वेश्चन जे काही वाक्य व्हर्बल क्वेश्चन असतं त्या वाक्यामध्ये इफ किंवा वेदर हे कंजक्शन म्हणून या ठिकाणी वापरावं लागतं. तर पहा या ठिकाणी आता इफ किंवा वेदर आणि जे काही कॅन आहे, कॅनचं काय होणार, कोल्ड होणार, कॅनचं काय होणार, कुल्ड होणार. म्हणजे पहा जे काही सेड आहे, हे जे काही सेड आहे हे भूतकाळामध्ये असतं, त्यानुसार पुढचं वाक्य सुद्धा भूतकाळामध्ये झालं पाहिजे. म्हणजेच पहा ही आस्क्ड मी इफ आय कोल्ड स्विम, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता या ठिकाणी पहा इफ आय या ठिकाणी सुद्धा हे कॅन जे आहे ते जशास तसं वापरलेलं आहे. आणि पहा नेहमी इनडायरेक्ट स्पीच करताना भूतकाळ वापरावा लागतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कॅनचं होणार कुल्ड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा आता, द कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स. आता या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री तुम्हाला ओळखायची आहे. तर कंपॅरेटिव्ह डिग्री कशी ओळखायची, मी तुम्हाला डिग्रीचा जो काय टॉपिक झाला त्यामध्ये अगदी 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगितलं. सेंटेन्ससुद्धा वाचायची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. कंपॅरेटिव्ह डिग्री पहा या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखत असताना मी तुम्हाला 3 मुद्दे सांगितलेले होते. एक मुद्दा पहा, ज्या वाक्यामध्ये ॲज असतं ते पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य असतं. ज्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य काय असतं, ॲज किंवा सो ॲज हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य असतं. व्हेरी ज्या वाक्याची सुरुवात व्हेरी होते ते सुद्धा वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य असतं. आता कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखायची कशी, तर पहा कंपॅरेटिव्ह म्हणजे सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखायची कशी, तर ज्या क्रियापदाला ER परते लागतो आणि त्याच्यानंतर द्यान असतं ते नेहमी कंपॅरेटिव्हचं वाक्य असतं. आणि सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायची कशी, तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, द प्लस EST जर असेल तर ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असतं. आता आपल्याला या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य ओळखायचं आहे. म्हणजे ज्याही वाक्यामध्ये ER प्लस द्यान असेल ते वाक्य कंपॅरेटिव्हचं असणार. तर पहा यामध्ये आपण पाहू शकता पहिल्या वाक्यामध्ये पहा मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट, म्हणजे या ठिकाणी वन ऑफ द रिचेस्ट आला, ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. व्हेरी सुरुवात झाली ही पॉझिटिव्ह डिग्री झाली. नो अदरने सुरुवात झाली ॲज आलं पॉझिटिव्ह डिग्री झाली. राहिली कुठली 4, म्हणजे 4च असणार याचं उत्तर. तर पहा या ठिकाणी पाहू शकता रिचर दॅन, पहा ER प्लस दॅन आलं म्हणजे हे वाक्य असणार मित्रांनो कंपॅरेटिव्ह डिग्रीचं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, सिलेक्ट द करेक्ट प्लुरल फ्रॉम ऑफ सेल्फच या ठिकाणी तुम्हाला प्लुरल या ठिकाणी ओळखायचं आहे. सेल्फ SHELF सेल्फ. ज्यावेळेस तो आपला प्लुरलचा टॉपिक झाला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेले. तर पहा याचं ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. याच्यामध्ये पहा ज्याही वाक्याच्या शेवटी F किंवा FE असतं त्याचं अनेक वचन करत असताना नेहमी VES हा प्रत्यय लावावा लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मात्र याला सुद्धा काही अपवाद आहे, जसे की पहा चीप, त्याच्यानंतर पहा हँडकरचीप, हे जे काही वाक्य असतात जसं की रूप, हे जे काही वाक्य असतात यामध्ये फक्त यस लावलं जातं, एफ न काढता फक्त यस लावलं जातं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काही थोडे अपवादसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं हे महत्त्वाचं आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. ब्रेड, कॉफी, चीज आणि या ठिकाणी पहा हॅपीनेस. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हॅपीनेस असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, अ पर्सन हू लव्ज हिज कंट्री, म्हणजे असा व्यक्ती की जो आपल्या देशावर अत्यंत प्रेम करतो त्या व्यक्तीला काय म्हणतात. अ पर्सन हू लव्ज हिज कंट्री म्हणजे देशावर प्रेम करणारा किंवा देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा, त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला पॉल्ट्रियट असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, पेट्रियट असे म्हणतात. त्याला पेट्रियट असे म्हणतात म्हणजे देशभक्त. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पेट्रियट. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, व्हॉट द अँटोनिम्स ऑफ
लिबर्टी. आता या ठिकाणी तुम्हाला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. लिबर्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? लिबर्टी याचा अर्थ होतो स्वातंत्र्य, तर स्वातंत्र्याचा होणार गुलामगिरी. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्लॅव्हरी म्हणजे होते गुलामगिरी. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर लिबर्टी आणि त्याचा विरुद्धार्थी होणार स्लॅव्हरी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. चूज द सिमिलर वर्ड ऑफ इंडीड. इंडीडचा या ठिकाणी समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. सिमिलर म्हणजे समानार्थी, सिनोनिम्स म्हणजे सुद्धा समानार्थी. इंडीड खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इंडीडचा समानार्थी शब्द होणार ॲक्च्युअल. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे, वहीमध्ये लिहून घ्या आणि याला वारंवार रिपीट करा. 100% हा प्रश्न येऊ शकतो. इंडीडचा जो काही सिमिलर होणार ते होणार ॲक्च्युअली. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता सामान्य ज्ञानचे आपण या ठिकाणी 10 प्रश्न आणि 20 गुणासाठी पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पित्तक्रांती कशाशी संबंधित आहे? पित्तक्रांती कशाशी संबंधित आहे? मसाले, चहा, तेलबिया की कडधान्य? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे आणि क्रांत्यावर 100% प्रश्न विचारले जातात. त्यावर सुद्धा मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ पाहून जा. तर पहा, युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या बाजूला जो काही फोटो आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या चॅनलचं होम पेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल. त्यावेळेस दुसरं ऑप्शन असेल व्हिडिओ आणि तिसरं ऑप्शन असेल प्लेलिस्ट. तर तुम्ही व्हिडिओ किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता. पित्तक्रांती कशाशी संबंधित आहे? तर पित्तक्रांती संबंधित तेलबिये उत्पादन. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तेलबिया उत्पादनाशी जी काही संबंधित आहे ती आहे पित्तक्रांती. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतामध्ये सुरू केली होती? म्हणजे ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत सर्वप्रथम कुठल्या प्रांतामध्ये सुरू केलेली आहे? मुंबई मद्रास, ओरिसा बंगाल, बंगाल पंजाब की केरळ हरियाणा? बिहार केरळ. तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ब्रिटिशांनी रयतवारी पद्धती मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये सुरू केलेले. मद्रास म्हणजेच आत्ताचं सध्याचं तामिळनाडू. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच पहा, ब्रिटिशांनी रयतवारी पद्धती मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये सुरू केली होती. पांढऱ्या रंगाचा काशद बदक रिकाम जागा राज्याचा राज्य पक्षी आहे. पांढऱ्या रंगाचा काशद बदक हा रिकाम जागा राज्याचा राज्य पक्षी आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिला. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पांढऱ्या रंगाचा काशद बदक हा आसाम राज्याचा राज्य पक्षी आहे. आसाम या राज्याचा राज्य पक्षी आहे. तर तुम्हाला आता महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी व राज्य प्राणी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि राजस्थानचा राज्य पक्षी जर विचारली तर रानकोंबडा हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी व राज्य पक्षी आणि राज्य वृक्ष तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या तिन्हीचे उत्तर सांगायचे आहेत. दर्पणकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? दर्पणकार रवींद्रनाथ टागोर, बाळशास्त्री जांभेकर, पांडुरंग आठवले की विनोबा भावे? तर पहा, दर्पणकार म्हणून आपण बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखतो. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बाळशास्त्री जांभेकर याला दर्पणकार असे म्हणतात. रवींद्रनाथ टागोरविषयी 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या कादंबरीला 1911 मध्ये पहिला नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणजे भारतातले पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण असतील तर ते आहे रवींद्रनाथ टागोर. यांच्या गीतांजली या कादंबरीला हा पुरस्कार मिळाले. गीतांजली जी काय कादंबरी खूप गाजलेली कादंबरी आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाईल की गीतांजली कादंबरीचे लेखक कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे गीतांजलीचे लेखक आहेत. आणि जे काय आपलं जनगण मन गीत आहे हे गीत सुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनीच म्हटलेलं गीत आहे, यांनीच लिहिलेले हे गीत आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, आता विनोबा भावेविषयी लक्षात ठेवा. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते आणि त्याच्यानंतर विनोबा भावेची गीताई जे काही कादंबरी आहे ती विनोबा भावे यांची. गीताई आणि गीता रहस्य यावर कन्फ्यूज केलं जातं. गीता रहस्य लोकमान्य टिळक आणि गीताई विनोबा भावे यांचे आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभा. तर पहा, मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. कोणी? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेले. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पर्वतीय मृदे श्रीकाम जागा मृदा म्हणून ओळखतात. काळी कापसाची मृदा, अपरिपक्व मृदा, पीठ मृदा आणि जांभी मृदा. पर्वतीय मृदे श्रीकाम जागा मृदा म्हणून ओळखतात. मृदा म्हणजे होते मित्रांनो माती. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर परिपक्व मृदा हे असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला. व्ह्यू आहेत परंतु लाईक कमी आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करत चला. पुढचा प्रश्न पहा.
शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते? शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कुठल्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते? आता पारितोषिक तुम्हाला बऱ्याच वेळा शुद्ध लिहिण्यासाठी सांगितला जातो, तर पारितोषिक हा शब्द शुद्ध असा लिहिला जातो. पारितोषिक, पारितोषिक. मराठीमध्ये व्याकरणिक दृष्ट्या हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न, हा जो काही शब्द आहे शुद्ध लिहिला जातो. पारितोषिक हा शब्द अशा स्वरूपामध्ये सुद्धा लिहिला जातो. या ठिकाणी ची दुसरी वेलांटी दिली ती चुकीचे, पहिली वेलांटी असली पाहिजे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा शुद्ध शब्द लिहिता येईल. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिले. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हा शास्त्रीय संशोधन या क्षेत्रामध्ये दिला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. प्राचीन भारताचा इतिहासावर आधारित ग्रुप डी साठी 2 ते 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार. राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केलेली. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोणी? दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना केलेली आहे. तर पहा, त्याच्यानंतरचा 9 नंबरचा प्रश्न आहे. पन्ना ही हिऱ्याची खाण रिकाम जागा येते. पन्ना ही हिऱ्याची खाण रिकाम जागा राज्यात आहे. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड की गोवा? पन्ना ही हिऱ्याची खाण कुठल्या राज्यामध्ये? बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. पन्ना ही हिऱ्याची खाण आहे ती मध्य प्रदेश राज्यामध्ये. कुठे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. मध्य प्रदेशची राजधानी कुठले? भोपाळ. आणि महाराष्ट्रातली सर्वात जास्त जिल्ह्याची सीमा कुठे लागली असेल ती मध्य प्रदेश राज्याला लागलेली आहे. मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आहे. पुढचा प्रश्न पहा. 15 ऑगस्ट 2021 हा भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला? 15 ऑगस्ट 2021 हा भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 15 ऑगस्ट 2021 हा भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. कितवा? 75वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. तर या ठिकाणी कधी प्रश्न असा पण विचारला जाईल की 15 ऑगस्ट 2021 हा भारताचा जो काही स्वातंत्र्य दिन कुठला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन येतील रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव. अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला ऑप्शन जर आली तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे. पहा, जे काय 25 वर्षे पूर्ण होतात त्याला रौप्य महोत्सव वर्ष म्हणतात. 50 वर्ष एखाद्या गोष्टीला पूर्ण जर झाली तर त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 60 वर्ष जर एखाद्या गोष्टीला पूर्ण जर झाली तर त्याला हीरक महोत्सव म्हणतात. 75 वर्ष जर एखाद्या वस्तूला पूर्ण जर झाले असतील तर त्याला अमृत महोत्सव असे म्हणतात. आणि 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला शताब्दी महोत्सव असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. आता मराठीचे 10 प्रश्न 20 गुणासाठी विचारलेले आहेत. महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता आला पाहिजे. मराठी या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जवळपास पैकीचे पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा. कारण की यामध्ये फक्त जास्तीत जास्त जवळपास जेवढे काही मुलं परीक्षा देतात त्यापैकी पहा जवळपास 99% मुलांना या ठिकाणी 1 ते 2 मार्क चुकू शकतो. मराठी हा विषय असा आहे की जो सर्वांना जमला पाहिजे. मराठी जर विषय जमत जर नसेल तर रिझल्ट येणं अवघड आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कारण की मराठीमध्ये बरेच विद्यार्थी पैकीचे पैकी सुद्धा गुण घेतात. पहिला प्रश्न आहे मराठीतला. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. पहा, शब्दशक्तीचे मराठी व्याकरणामध्ये 3 प्रकार आहेत. एक व्यंगार्थ, दुसरं म्हणजे लक्षार्थ आणि तिसरं म्हणजे वाच्यार्थ. प्रश्न विचारला जाईल की मराठी भाषेमध्ये एकूण किती शक्ती आहेत शब्दाच्या? तर ते आहेत मित्रांनो 3. तर चला पानावर बसा या वाक्यातील जे काही शब्दशक्ती आहे ती आहे मित्रांनो लक्षणार्थ. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर लक्षणार्थ असणाऱ्या. आता व्यंगार्थ म्हणजे काय? दुसऱ्याला नाव ठेवणे. म्हणजे की जसे की निवडणुकीच्या काळामध्ये कावळ्याची कावकाव सुरू होते. म्हणजे एखादं दुसऱ्यावर नाव ठेवण्यासाठी वेगळं एडेवाकड्या शब्दामध्ये
त्याचं वर्णन करण्यासाठी आपल्याला व्यंगार्थ हा वापरला जातो. लक्षार्थ म्हणजे असं की हे कसं शक्य आहे, जसे की आम्ही तांदूळ खातो म्हणजे आपण तांदूळ खातो म्हणजे आपण उदाहरणार्थ गहू खातो, तर आपण डायरेक्ट गहू खातो का? गव्हापासून पीठ बनवून खातो. म्हणजे हे कसे शक्य आहे? उदाहरणार्थ आमच्या घरावरून हत्ती गेला, तर हे शक्य आहे का? हे लक्षणार्थ वाक्य. कुठलंही लक्षणार्थ वाक्य. किंवा सूर्य बुडाला, हे सुद्धा लक्षणार्थ वाक्य. म्हणजे ज्याही गोष्टी आपल्याला असं वाटते की शक्य नाहीत परंतु त्या वाक्यामध्ये वर्णन केले असतात त्यावेळेस तो लक्षार्थ असतो. वाच्यार्थ म्हणजे जो काही सरळ सरळ शब्द एखादा दिलेला असतो ज्यातून एखाद्या प्राण्याचा, पक्षाचा किंवा याचा बोध होतो त्याला वाच्यार्थ असे म्हणतात. वाच्यार्थ म्हणजे सरळ शब्दामध्ये, उदाहरणार्थ मी एक साप पाहिला. साप म्हणजे एखादा प्राणी, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर तो म्हणजे अर्थ वेगळा त्यामध्ये, म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे शब्द उच्चारल्या तुम्हाला त्याचा अर्थ समजून जातो, ते म्हणजे वाच्यार्थ. लक्षार्थ म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे कसं शक्य आहे हे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि व्यंगार्थ म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे. म्हणजे जसे समाजातले जे काही कावळे आहेत ते ठेचून काढलेच पाहिजेत, किंवा समाजातले हे जे काही जळवा आहेत त्यांना जाळून टाकलं पाहिजे, अशा स्वरूपामध्ये म्हणजे व्यंग दाखविला जातो. त्यामध्ये व्यंग दाखविला जातो. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच चला पानावर बसा, हे जे काय याची जे काही शब्दशक्ती असणार ती असणार ऑप्शन क्रमांक 2 लक्षार्थ असणार या प्रश्नाचं उत्तर. कान या शब्द कोणत्या प्रकारचा आहे? कान हा शब्द कुठल्या प्रकारचा आहे? तद्भव आहे, तत्सम आहे, देशी आहे की विदेशी आहे? कान हा शब्द कुठल्या भाषेतला शब्द आहे? म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे? तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे तत्सम. तत्सम म्हणजे असा की जो संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये येतात. आता मित्रांनो, मराठी भाषा, इंग्रजी भाषा किंवा कुठल्या भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळे शब्द आलेले आहेत, प्रत्येक भाषेमध्ये आलेले आहेत. असं कुठलीही भाषा नाही की जी भाषा परफेक्ट एकाच भाषेपासून बनलेली आहे. कारण जागतिकीकरण झालेले आहे. जागतिकीकरण झाल्यामुळे आता बऱ्याच ठिकाणचे वेगवेगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या देशातले लोक एकमेकाच्या प्रांतामध्ये जातात आणि त्या ठिकाणी आपले जे काही शब्द असते त्या ठिकाणी रूढ करतात. म्हणजे कान हा जो काही शब्द आहे तर हा शब्द असणार मित्रांनो तद्भव शब्द. हा कुठला? तद्भव शब्द असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तत्सम शब्द म्हणजे असे संस्कृतमधून येताना जे शब्द जशाच तसे येतात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. संस्कृतमधून येताना ज्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो त्याला तद्भव शब्द असे म्हणतात. देशी शब्द म्हणजे मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या भाषेतले शब्द त्याला देशी शब्द असे म्हणतात. विदेशी शब्द म्हणजे जे काय बाहेर देशातले शब्द त्याला विदेशी शब्द असे म्हणतात. तर कान जो काही शब्द आहे तो तद्भव शब्द आहे. कारण संस्कृतमध्ये कर्ण म्हणजे कान होते, तर मराठीमध्ये येताना त्याचं काय झालं? कर्णचं झालं कान. म्हणजे ज्यामध्ये बदल झाला त्याला काय म्हणतात? त्याला तद्भव शब्द असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, यावर सुद्धा आपले 2-3 व्हिडिओ पाहून जा, म्हणजे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता या ठिकाणी तुम्हाला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे आणि वरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल जो की परीक्षेला विचारला जातो. जी काय आपली मराठी भाषा आहे कुठल्या भाषेपासून बनलेली आहे? तर जी काय मराठी भाषा आहे संस्कृत आणि प्राकृत या 2 भाषेपासून मराठी भाषा बनलेली आहे. आणि मराठी भाषेची लिपी विचारलं तर ती देवनागरी लिपी, तिला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. शुद्ध शब्द ओळखा. कोट्याधीश. आता या ठिकाणी तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कोट्याधीश खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. कोट्याधीश. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोट्याधीश हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. मित्रांनो, जे काही शुद्ध शब्द आहेत हे तुम्हाला पाठ करून जायचे. वारंवार लिहिता तुम्ही तर त्या ठिकाणी जर खूप वेळ जर लिहिले तर तुमच्या लक्षात राहतील. यावर 100% 1 ते 2 प्रश्न विचारला जातो. आणि मराठीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जवळपास 60 ते 70% मुलांचा हा प्रश्न चुकतो. त्यामुळे आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. त्यामुळे हा जो काही शब्द आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. कोट्याधीश हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कोट्याधीश. पुढचा प्रश्न मराठी भाषेत एकूण किती रस आहेत? आता मागच्या जी काय प्रश्नपत्रिका झाली होती त्यावेळेस मी तुम्हाला औद्योगिक हा शब्द तुम्हाला सांगितला होता. औद्योगिकीकरण हा शब्द शुद्ध कसा लिहिला जातो? या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावर आक्षेप घेतला होता. परंतु मित्रांनो, औद्योगिकीकरण हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. औद्योगिकीकरण हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. आता बऱ्याच वृत्तपत्रामध्ये सुद्धा किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असा शब्द लिहिला जाईल, अशा शब्द लिहिला. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावर आक्षेप घेतला होता. परंतु मित्रांनो, परीक्षेमध्ये जर तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा जर सांगितला तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक हेच या ठिकाणी औद्योगिक हा शब्द निवडावा लागेल. तुम्ही जर हा आव जर निवडला तर या ठिकाणी तुमचं चुकणार. इतिहासच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा स्वरूपामध्ये दिलेले आहे, भूगोलच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा स्वरूपामध्ये दिले. त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज आहे. परंतु प्रश्न जर विचारला तर तुम्हाला हे उखळीचा ऊस तुम्हाला निवडावा लागेल. जर तुम्ही हा आव जर निवडला तर मित्रांनो तुमचा मार्क आजच या ठिकाणी गेलेला आहे.
आहे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी आव हा शब्द वापरला जातो, परंतु शुद्ध मराठी भाषेमध्ये हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. त्यामुळे तुम्हाला मार्क हवा असेल तर हाच प्रश्न तुम्ही चूज करा. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. मराठी भाषेत एकूण किती रस आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य असणार आहे. म्हणजेच मराठी भाषेमध्ये एकूण 9 रस आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण 9 रस आहे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. पेशवा, कागद आणि दवाखाना हे शब्द कुठल्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत? पेशवा, कागद आणि दवाखाना हे शब्द कुठल्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आले आहेत? मराठी, अरबी, पोर्तुगीज की फारसी? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की पेशवा हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला शब्द आहे. वारंवार विचारला जाणारा शब्द आहे. पेशवा, आडकिता हे शब्द बऱ्याच वेळेस विचारले जातात. तर आडकिता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. तर पेशवा हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणारे प्रश्नाचं उत्तर म्हणजे पेशवा, कागद आणि दवाखाना हे शब्द मित्रांनो फारसी भाषेतून आलेले. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला एक उत्तर सांगायचं आहे की जे काही मेहनत हा शब्द कुठल्या भाषेतला आहे? मेहनत हा शब्द कुठल्या भाषेतला आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. मेहनत हा शब्द कुठल्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? आणि तंबाखू हा सुद्धा शब्द कुठल्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आला याचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा अलंकार ओळखा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा या वाक्यातील तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे. अलंकाराचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्द अलंकार, दुसरा म्हणजे अर्थ अलंकार. तर अमृतावनी गोड नाम तुझे देवा याचा अलंकार असणार ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर व्यतिरेक अलंकार असणार आहे. आता व्यतिरेक अलंकार म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस एखादं वाक्य दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजे ज्यावेळेस एखादं जे काही वाक्यामध्ये ज्यावेळेस उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे, ज्यावेळेस उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे असं ज्या ठिकाणी वर्णन केलं जातं त्यावेळेस व्यतिरेक हा अलंकार असतो. अमृतावनी गोड नामे तुझे देवा हा जो काही वाक्य आहे याचा अलंकार असणार व्यतिरेक अलंकार. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण होती म्हणजे काय? आपण होती म्हणजे एखादी गोष्ट लपवून दुसरीच गोष्ट दाखविणे. म्हणजेच पहा, जसे का तिचे ओठ असे भासतात, जसे की आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जर सांगायचं झालं की हे ओठ कशाचे? देठची फुलल्या परिजातकाचे, म्हणजे ओठाचं वर्णन परिजातकाच्या फुलासोबत केलेलं आहे. म्हणजे का आपण होती म्हणजे पहा. आता या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा. आता भाषेचे जे काय अलंकार आहेत, अलंकार या शब्दाचा अर्थ होतोय दागिना. ज्यावेळेस स्त्री आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी ज्यावेळेस दागिने जशा प्रकारे तिचं सौंदर्य वाढविण्यासाठी दागिन्याचा किंवा दागिन्याचा वापर करते, त्याचप्रमाणे मराठी भाषेचे सुद्धा सौंदर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या शब्दाचा वापर केला जातो, म्हणजे त्याला अलंकार असे म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात त्यालाच अलंकार असे म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण होती या ठिकाणी आपण होती म्हणजे काय? हे ओठ कशाची? देठची फुललेल्या परिजातकाची, म्हणजे जी काय ओठाची तुलना कशासोबत केलेली? परिजातकाशी सोबत केलेली. म्हणजेच पहा या ठिकाणी भाषेला सौंदर्य आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा. हे जो काय अलंकार ह्या जे काही कविता असतात या कवितामध्ये जास्तीत जास्त जे काही कवी आहेत ते वापरत असतात. आता श्लेष अलंकार म्हणजे असा की ज्या वाक्यामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. जसे पहा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता मित्र म्हणजे होते सूर्य आणि मित्र म्हणजे होते आपला जो काही सवंगडी आणि आपला जो काही दैनंदिन जीवनातला जे काय आपण ज्यासोबत खेळतो तो म्हणजे मित्र. म्हणजेच पहा या ठिकाणी मित्र या शब्दाचे 2 अर्थ, एक म्हणजे सूर्य आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आपला मित्र. जसे पहा, शंकरास पूजिले सुमनाने. आता सुमन या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे सुमन म्हणजे होते फूल आणि सुमन म्हणजे एका मुलीचं नाव सुद्धा आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एक शब्द हा 2 अर्थाने वापरला जातो त्यावेळेस तो श्लेष अलंकार होतो. आणि चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे असा की ज्यावेळेस पहा ज्यावेळेस एखादा निर्जीव घटक हा सजीवाप्रमाणे कृती करतो असे वर्णन ज्या वाक्यामध्ये केलं असतं ते वाक्य हे चेतना गुणोक्तीचं वाक्य असतं. जसे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता एक वाक्य आहे पहा चेतना गुणोक्तीचं सांगतो. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा काही केल्या खुलेना. म्हणजे पहा या ठिकाणी जो काही चाफा आहे, आता या ठिकाणी चाफा बोलणार आहे का? पहा मनुष्याचा गुण आहे. बोलणे कोणाचा गुण आहे? मनुष्याचा गुण आहे. म्हणजे या ठिकाणी वर्णन काय केले? चाफा चालेना चाफा बोलेना चाफा काही केल्या खंत खुलेना. म्हणजे जे काय मानवाचे जे काय गुण आहेत एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये ज्यावेळेस दाखवून वर्णन केलं जातं त्यावेळेस तो चेतना गुणोक्ती अलंकार असतो. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला अलंकार लक्षात ठेवायचे. सोपा असलेला टॉपिक आहे, हमेशा परीक्षेला विचारला जातो, यावर 100% प्रश्न विचारले जातात.
जातात म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच व्यतिरेक हा अलंकार असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. उंटाचा रिकाम जागा असतो. उंटाचा रिकाम जागा असतो. तांडा असतो, झुंबड असते, ताफा. पहिला ऑप्शन आहे ताफा, दुसरा ऑप्शन आहे झुंबड, तिसरा ऑप्शन आहे तांडा आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे कळप. तर उंटाचा काय असतो? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे उंटाचा असतो मित्रांनो या ठिकाणी तांडा. उंटाचा असतो या ठिकाणी तांडा. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि लमानाचा सुद्धा काय असतो? तांडा असतो. लमानाचा सुद्धा काय असतो? तांडा असतो. मोरांचा. आता बरेच वेळेस प्रश्न विचारला जातो की आदिवासीच्या वस्तीला काय म्हणून ओळखलं जातं? तर आदिवासीच्या वस्तीला पाडा म्हणून ओळखतात. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. आदिवासीच्या वस्तीला पाडा असे म्हणतात, तर लमाण्याच्या वस्तीला तांडा असे म्हणतात. खूप वेळेस विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्न कुठल्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आपलं परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. हा मुद्दा तुम्हाला स्पर्धा परीक्षा ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला कुठलाही प्रश्न कधीही कशा स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मोराचा रिकाम जागा असतो. मोराचा रिकाम जागा असतो. रेकने, काव काव, कुहू कुहू की केकारो? तर मोराचा असतो मित्रांनो केकारो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मोराचा असतो केकारो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. आबदारखाना म्हणजे काय? आबदारखाना म्हणजे काय? स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा, भंगार ठेवण्याची जागा, पडदा दूर करणे का विषयाला सोडून बोलणे? आबदारखाना याचा अर्थ काय? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो हा तलाठी भरती, ग्रामसेवक आणि PSI STI भरतीला 4 ते 5 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आबदारखाना याचा अर्थ काय? तर स्वच्छ व गार पाणी ठेवण्याची जागा म्हणजेच आबदारखाना. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्हाला विषयाला सोडून बोलणे याला मराठीमध्ये काय म्हणतात याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. विषयाला सोडून बोलणे खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न यावर असा विचारला जातो की प्राध्यापक पाटील हे भाषण करत असताना विषयाला सोडून बोलले किंवा एखादा राजकीय नेता एखाद्या विषयाला सोडून जर बोलला तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. मित्रांनो खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. जेही प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात तेच प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारत असतो, जेणेकरून आगामी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता गच्ची बाधा होणे. गच्ची बाधा होणे म्हणजे काय? गर्व चढणे, गम होणे आणि मन न रमणे किंवा मन रमणे याचा अर्थ काय होणार? गच्ची बाधा होणे किंवा यापैकी नाही. तर गच्ची बाधा होणे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. गच्ची बाधा होणे म्हणजे गर्व चढणे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो लागली आपली गणित आणि बुद्धिमत्ता. महत्त्वाचा विषय असणार आहे. तर पहा यामध्ये 10 क्वेश्चन आहेत 20 गुणासाठी. तर पहा 1, 4, 5, 7 या संख्या एकदाच वापरून किती संख्या तयार होतील? 1, 4, 5, 7 आणि 8 या संख्या एकदाच वापरून एकूण किती संख्या तयार होतील? 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा अशा प्रश्न आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला संख्या मापायची 1, 2, 3, 4, 5 एकूण संख्या किती आहेत मित्रांनो? 5. मग लिहा 5, 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. आता याचा सर्वांचा करायचा गुणाकार. पहा 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120 आणि 120 एक 120 म्हणजे 120 संख्या तयार होतील. 120 ऑप्शन कितीमध्ये? म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 1, 4, 5, 7, 8 या संख्या एकदाच वापरून 120 संख्या तयार होतील. जेवढ्या संख्या दिल्या असतील त्या तुम्हाला मापायच्या आणि त्याच्यानंतर मग 5-6 संख्या जर असतील तर 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 अशा स्वरूपामध्ये तुम्हाला करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरकाच्या अंकाची बेरीज किती? 5 अंकी मोठ्यात मोठी सम. पहा 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्येतील अंकाच्या संख्येतील फरकाच्या अंकाची बेरीज किती? महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तलाठी भरती 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. नांदेडला विचारलेला प्रश्न आहे. नांदेड. तुम्हाला वाटत असेल की तलाठी भरतीचा प्रश्न म्हणजे ग्रुप डीला येऊ शकत नाही. पहिलंच तुम्हाला सांगितलं मित्रांनो PSI STI असं काय नाही. तुम्ही ग्रुप डीची जरी परीक्षा जरी दिली तरी पण तुम्हाला राज्यसेवेचे सुद्धा काही क्वेश्चन तुम्हाला रिपीट होताना दिसतील. हा मुद्दा लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन हे रिपीट होतात आणि क्वेश्चन हे तुमची स्पर्धा
म्हणजे तुम्ही PSIचा पेपर द्यायले किंवा ग्रुप डीचा पेपर द्यायले कुठलेही पेपर जरी देत असाल तरी पण ते कुठलाही प्रश्न टाकू शकतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण की सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही ग्रुप डी जरी पेपर देत असले तरी पण सुद्धा तुम्हाला क्लास 2च्या प्लस प्रश्नाचे लेवलची तुम्हाला तयारी करून जायचं आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरकाच्या अंकाची बेरीज किती? फिरून विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळत आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, सर्वप्रथम तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी सम, मोठ्यात मोठे अंक जर विचारले असतील तर त्यामध्ये नेहमी 9 लिहिला जातो. पहा 5 अंकी मोठ्यात मोठी आता समसंख्या लिहायची. 9 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 9 जर लिहिला तर ती विषम होईल. 9च्या अगोदरची संख्या लिहा 8 म्हणजे ही काय झाली, मोठ्यात मोठी 5 अंकी झाली समसंख्या. आता पुढं काय विचारलं पहा, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता 4 अंकी लहानात लहान विषम संख्या जर सांगितली तर आपल्याला लहानात लहान विषम संख्येमध्ये नेहमी 1 लिहिला जातो. 1 1 1 आणि 1. आता हे झाली विषम संख्या. तर या ठिकाणी आता आपल्याला पहा 8 मधून 1 गेला राहिला 7, 9 मधून 1 गेला राहिला 8, त्याच्यानंतर या 9 मधून 1 गेला राहिला 8, या 9 मधून 1 गेला राहिला 8 आणि हा झाला 9. आता काय सांगितलं आपल्याला पहा, विषम संख्येतील अंकाच्या, आता पहा लहानात लहान विषम संख्येतील फरकाच्या अंकाची या ठिकाणी बेरीज करा. आता हा झाला आपला फरक. आता या अंकाची बेरीज करायची. तर पहा 8 1 8 16 8 त्रिक 24 24 8 1 16 8 त्रिक 24 8 चौक 32 32 8 चौक 32 8 पंचे 40. म्हणजेच या ठिकाणी पहा 8 1 16 8 त्रिक 24 24 आणि 7 किती झाला, 24 आणि 7 झाला 31 31 आणि 9 किती झाला 31 आणि या ठिकाणी 9 31 आणि 9 जर केला तर या ठिकाणी पहा 9 आणि 1 झाला मित्रांनो 10 10 शीला 0 हातचा आला 1 म्हणजे या ठिकाणी 4 म्हणजे 40 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? पहा एका पुस्तकाचा 3/5 भाग, पहा वेळ संपलेली तर एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? तर पहा या ठिकाणी वेळ संपलेली तर अशा स्वरूपामध्ये गणित आल्याच्या नंतर करायचं काय, तर 3/5 सर्वप्रथम लिहून घ्या. 3/5 125 आणि या 15ची काय करा बेरीज म्हणजे किती झालं या ठिकाणी 40 140 झाला म्हणजे 140 गुणिला 5 करा. 140 गुणिला 5 केल्याच्या नंतर येते मित्रांनो 700. 700 आल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, हे जे काय 3 आणि हे जे काय 5 आहे यामधला फरक काढा. यामधला फरक आला 2. याने जर आपण 700ला जर 2 न भागलं तर उत्तर येते 350 म्हणजे ऑप्शन क्रमांक 350 कुठे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, हे जे काय 3/5 आहे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर 125 आणि 15 याची करायची बेरीज. याची बेरीज आली मित्रांनो, याची बेरीज आली 140 म्हणजे 140 आल्याच्या नंतर जे काही छेद आहे या छेदाने याला गुणून घ्यायचं. याला गुणून घेतल्याच्या नंतर छेदाची संख्या आहे 5 म्हणजेच मग अंश आणि छेद याच्यातला फरक काढा. याच्यातला फरक जर काढला तर येतो मित्रांनो 2 म्हणजे यांनी जर आपला बे 1 बे 7 14 आणि 70 गुणिला 5 जर केलं तर येते मित्रांनो 350 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते. 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. 5 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? रेल्वेचे गणित झाले होते त्यावेळेस मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे. 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर त्या गाडीचा ताशी वेग किती? आता पहा आंतरभागीला वेळ म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, तर पहा या ठिकाणी आता हे गणित कसं करायचं. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले परंतु काही मित्रांना या ठिकाणी जमलेलं नाही. तर पहा या ठिकाणी आपण सोडून पाहूयात काय याचा आन्सर येईल. तर पहा गाडीचं अंतर किती आहे मित्रांनो 150 मीटर. 150 मीटर आहे आणि या ठिकाणी सेकंदामध्ये किती 12 सेकंदामध्ये म्हणजे 150 मीटर म्हणजे आंतरभागीला वेग. आता या ठिकाणी पहा हे आहे. आता आपल्याला याचं तासामध्ये रूपांतर करायचं. कशामध्ये, जर तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस मिनिटाचं आणि सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करायचं असतं. आता तास हा मोठा आहे त्यामुळे 18 ही संख्या वरती घ्या आणि 5 हा खाली घ्या म्हणजे त्याला 18/5 न गुणावे लागेल. म्हणजे आता आपण याचं ठिकाण जर गुणलं तर 5 1 5 5 त्रिक झाला 15 म्हणजे वरती झाला 30. आता 30 झाल्याच्या नंतर आपण याला 6 ने भाग देऊ शकतो. 6 1 6 6 2 12 आणि 6 पंचे 30
म्हणजे वरी आला 5 खाली आला 2. आता या 2 आपण 18ला भाग देऊ शकतो. तर 2 बे 92 18 वरी राहिला 5 आणि राहिला 9. म्हणजेच 5 गुणिला 9 जर केलं तर 9 5 येते 45. म्हणजेच मित्रांनो एका तासामध्ये त्या गाडीचं जे काय एका तासामध्येची गाडी किती किलोमीटर जाते तर 45 किलोमीटर जाते. म्हणजेच त्या गाडीचा ताशी वेग आहे 45 किलोमीटर. म्हणजे 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जात असेल तर त्या गाडीचा ताशी वेग असणार आहे 45 किलोमीटर. पुढचा प्रश्न पहा. एका रांगेत सीमा मध्यभागी उभी असून एका रांगेत जी काही सीमा नावाची मुलगी आहे ती मध्यभागी उभी असून तिचा 12वा क्रमांक असल्यास व त्या रांगेत एकूण 20 मुली असल्यास तिचा मागून क्रमांक कितवा असेल. म्हणजे एका रांगेमध्ये सीमा नावाची मुलगी उभी आहे आणि ती तिचा म्हणजे एका रांगेत सीमा मध्यभागी उभी असून तिचा 12वा क्रमांक असल्यास व त्या रांगेत एकूण 20 मुली असल्यास तिचा पाठीमागून क्रमांक कितवा. म्हणजे एका रांगेमध्ये 20 मुली आहेत तर त्या मुलीचा म्हणजे समोरून 12वा क्रमांक आहे. सीमा नावाची मुलगी आहे तिचा समोरून 12वा क्रमांक आहे तर तिचा पाठीमागून क्रमांक कितवा असणार. म्हणजे एकूण त्या रांगेमध्ये 20 मुली उभ्या आहेत. 8वा क्रमांक असणार, 9वा क्रमांक असणार, 10वा असणार की 12वा क्रमांक असणार. मित्रांनो बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावायचे. प्रश्न सोपा आहे परंतु गोंधळात टाकणारा प्रश्न आहे आणि अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ती मध्यभागी उभे म्हणजे याचा अर्थ मध्यभागी उभे याचा अर्थ तिचा 12वा क्रमांक आहे. म्हणजे तिच्या समोरून किती मुली असणार 11 मुली असणार. त्याच्यानंतर या रांगेमध्ये एकूण 20 मुली आहेत. याचा अर्थ इथपर्यंत जर 12 असतील तर पाठीमागून तिच्या किती मुली असणार. तिच्या पाठीमागून म्हणजे 20 मधून जर आपण 12 जर काढला तर 8 राहिला. म्हणजे तिच्या पाठीमाग 8 मुली असणार. म्हणजे 8 मुली असणार आणि ही स्वतः ती असणार. म्हणजे तिचा पाठीमागून क्रमांक येणार 9वा. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे तिचा पाठीमागून असणार 9वा क्रमांक. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी 20 मुली मांडूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता तिचा पाठीमागून 9वा क्रमांक कसा येतो तर समोरून तिचा 12वा क्रमांक आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे ही कोण आहे सीमा आहे. ही कोण आहे मित्रांनो सीमा आहे. तर या ठिकाणी सीमाचा या ठिकाणी 12वा क्रमांक असेल. सीमाचा या ठिकाणी 12वा क्रमांक असेल तर पाठीमागून तिचा कितवा क्रमांक असणार असं आपल्याला या ठिकाणी विचारलेले. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे ठिकाणी सीमा स्वतः ही झाली 9. म्हणजे तिच्या मागे असणार 8 मुली आणि ती स्वतः एक असणार. म्हणजे 9वा क्रमांक तिचा असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे आता बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत असेल की सीमा मध्यभागी उभी आहे. परंतु या ठिकाणी मध्यभागी जरी शब्द असला तरी परंतु या ठिकाणी एकूण मुलीची संख्या दिलेली आहे. ज्यावेळेस एकूण मुलीची संख्या दिली जाते त्यावेळेस तुम्हाला एकूण मुलीचा विचार करावा लागतो. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तुम्हाला लॉजिक लावून या ठिकाणी उत्तर सोडायचं आहे. या ठिकाणी जे काही एकूण 20 मुली दिलेले एकूण मुलीचा जर आकडा जर नसता तर त्यावेळेस तुम्हाला मध्याचा उच्चार करावा लागला असता. परंतु या ठिकाणी एकूण मुलीचा आकडा दिलेला असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एकूण मुलीची संख्या तुमच्या लक्षात ठेवून तुम्हाला त्यानुसार आन्सर काढावं लागेल. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. नाहीतर काही मुलं या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न असतात ते तुम्हाला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न 20 रुपये नोटाच्या पुडक्यात 87,625 पासून 87,675 पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती. म्हणजे 20 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात 87,625 पासून 87,675 पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती. कंबाईन प्रीला विचारलेला प्रश्न आहे. 20 रुपये नोटाच्या पुडक्यात 87,625 पासून 87,675 पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती. तर या ठिकाणी याचं उत्तर काय असणार. तर यावेळेस काय करायचं 87,000 लिहून घ्या. 87,625 87,625 87,675. मोठा आकडा कुठला आहे 75चा म्हणजे 87,675. आता याच ठिकाणी आपल्याला करायची याची वजाबाकी. याची वजाबाकी जर केली तर 5तून 5 गेला राहिला 0, 7तून 2 गेला राहिला 5 राहिला,
त्याच्यानंतर आता या ठिकाणी 6तून 6 गेला 0, 7तून 7 गेला 0, 8तून 8 गेला 0, म्हणजे काय आलं या ठिकाणी 50. 50 + 1 करा म्हणजे 51, म्हणजे 51 गुणिला जर 20 केलं तर याचा आन्सर काय येणार, तर पहा या ठिकाणी याचा आन्सर येणार आता 51 गुणिला 20 आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ज्यावेळेस त्याचा आन्सर येईल. म्हणजेच पहा 51 गुणिला 20, 51 गुणिला 20 जर केला तर पहा हा 0 जशाच तसा लिहून टाका. बे 1 बे, बे 5 10, म्हणजेच या ठिकाणी 1020 असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंदास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला प्रत्येक 5 ध्वजामधील एक पांढरा आहे व एकूण ध्वज 350 आहेत, तर पांढरे ध्वज किती. तर पहा आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर अशा स्वरूपामध्ये गणितामध्ये काय करायचं, तर पहा एकूण ध्वज किती आहेत, 350 ध्वज आहेत. 350 ध्वज आहेत. या ठिकाणी पांढरे ध्वज किती आहेत असे गोविंदास विचारलं तर तो काय म्हणतो प्रत्येक 5 ध्वजामधील एक पांढरा आहे. प्रत्येक 5 ध्वजामधील एक पांढरा आहे म्हणजे 350 भागीला 7 जर केलं तर 7 5 35, सॉरी 5 ध्वज आहेत. या ठिकाणी काय 5 म्हणते म्हणजे या ठिकाणी 5 न भागवले म्हणजे 5 1 5 5 7 35, म्हणजे या ठिकाणी पांढरे जे काही ध्वज आहेत ते असणार 70. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. आता कॅमल म्हणजे 53 15 714, तर मॅन बरोबर काय येईल. कॅमल म्हणजे होतं उंट, त्याच्यावर काय घेणं देणं नाही. आता CAMEL याला 53 15 71 आणि 4 कसं लिहिलंय ते तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. तर पहा या ठिकाणी आता वेळ संपलेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर पहा C हा 3, C जो आहे हा जो काही C आहे हा अल्फाबेटनुसार 3ऱ्या क्रमांकावर येतो. त्याचा अंक लिहिला त्यांनी 5 म्हणजे त्यामध्ये +2 केले. आता A हा अंक 1 पहिल्या क्रमांकावर येतो, त्याच्यामध्ये 2 ॲड केले म्हणजे या ठिकाणी 3 लिहिला. त्याच्या ठिकाणी पहा IM जो आहे तो 13व्या क्रमांकावर येतो म्हणजे त्यामध्ये 2 जर ॲड केले तर त्याचे होतात 15. त्याच्यानंतर E हा 5व्या क्रमांकावर येतो, 5 मध्ये जर 2 ॲड केले तर त्याचा होतोय 7. आता L हा येतो मित्रांनो, L जो येतो तो येतो 12व्या क्रमांकावर. L येतो 12व्या क्रमांकावर, त्यांनी लिहिले 14 म्हणजे यामध्ये 2 ॲड केले तर झाले 14. म्हणजेच पहा मूळ अल्फाबेटमधले जे काही अक्षर आहेत त्याचा जो काही क्रमांक आहे त्यामध्ये 2 मिक्स करायचे आहेत म्हणजे 2 त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत. म्हणजे पहा या ठिकाणी M आहे, M येतो 13व्या क्रमांकावर, त्यामध्ये जर आपण 2 ॲड केले तर होतात 15. त्याच्यानंतर पहा A येतो 1 क्रमांकावर, त्याच्यामध्ये 2 ॲड केले तर येतात 3. आता N जो आहे तो येतो 14व्या क्रमांकावर, त्यामध्ये 2 ॲड केले तर येतील 16. म्हणजेच 15 3 16 कुठे पहा म्हणजे 15 3 आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. 10/7, 14/9, 18/11 आणि 22/13. सोपा प्रश्न आहे. तर पहा याचं उत्तर कशा स्वरूपामध्ये काढायचं. तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर देण्यास सुरुवात केलेली. तर पहा याचं उत्तर अशा स्वरूपामध्ये काढलं जाईल. तर पहा 10च्या नंतर झाला 14, 14च्या नंतर झाला 18, 18च्या नंतर झाला 22. म्हणजेच पहा 4 4ने संख्या वाढत जात आहेत म्हणजे पहा अंशातली संख्या 4ने वाढत आहेत म्हणजे 22 मध्ये जर 4 केला तर झाला होईल 26. त्याच्यानंतर पहा 9चा झाला, 7चा झाला 9, 9चा झाला 11, 11चा झाला 13, 13चा काय होईल तर प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे वरच्या अंशामध्ये 4 ॲड केले जात आहेत तर छेदामध्ये 2 ॲड केले जात आहेत म्हणजे 13चं होणार 15. म्हणजे या ठिकाणी 26 15 असणार. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल. पहा 1 जानेवारी 2002 रोजी जर मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजीचा वार आपल्याला काढायचा आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर पहा या ठिकाणी करायचं काय, तर पहा 1 जानेवारी 2002, 1 जानेवारी 2002 या दिवशी काय मंगळवार, या दिवशी काय मंगळवार. त्याच्यानंतर पहा 2008 पर्यंत म्हणजे एकूण किती वर्ष झाली, 6 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये पहा लीप वर्ष असणार 1, ते म्हणजे 2004 हे लीप वर्ष असणार म्हणजे 6 + 1 जर केला तर येते 7. 7 केलं तर आपण या ठिकाणी पहा 7 जर केलं तर या ठिकाणी पहा जर 7 जर केलं तर आपण त्याच दिवशी तोच वार येतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मंगळवारच हा वार या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. आता तांत्रिक 10 प्रश्न आपण पाहूया. शेवटचा टप्पा आहे आपला या ठिकाणचा आता. तर पहा लोह या घटकाअभावी कोणता विकार जडतो. लोह या घटकाअभावी कुठला विकार जडतो
तर पहा ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ॲनिमिया हा आजार लोहाच्या अभावामुळे घडत असतो. पुढचा प्रश्न पहा, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. कुठलं? सायट्रिक ॲसिड असतं. कोणत्या झाडाला स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात? कोणत्या झाडाला स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात? सदाफुली, लाजाळू, धोत्रा की करवंद? तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे लाजाळूचं जे काही झाड आहे त्याच्या पानाला हात लावल्याच्या नंतर त्याच्या झाडाचे पाने मिटतात. पुढचा प्रश्न पहा, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे, लवकरात लवकर आन्सर द्यायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं योग्य आन्सर असणार आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य लहान मेंदू करतो, त्यालाच अनुमस्तिष्क असे सुद्धा म्हणतात. त्याला अनुमस्तिष्क असे सुद्धा म्हणतात. हा सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, चहामध्ये रिकाम जागा हा घटक असतो. निकोटीन असतो, कॅनिन असतो, टॅनिन असतो की यापैकी नाही? तर चहामध्ये असतो टॅनिन नावाचा घटक असतो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. निकोटीन असतो तंबाखूमध्ये, कॅनिन असतो, आता कॉफीन कशामध्ये असतो? तर कॉफीन असतो कॉफीमध्ये आणि टॅनिन असतो चहामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून कधी साजरा केला जातो? जागतिक तंबाखू विरोधी दिन तर 31 एप्रिल ऑप्शन या ठिकाणी होणार नाही, कारण की एप्रिल महिना हा 30 तारखेचा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तर या ठिकाणीच कटलं. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 31 मे हा तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. कॉपर सल्फेटचा रंग रिकाम जागा असतो. कॉपर सल्फेटचा रंग रिकाम जागा असतो. निळा असतो, पिवळा असतो, काळा असतो की जांभळा असतो? तर कॉपर सल्फेटचा रंग ऑप्शन क्रमांक 1 निळा असतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, आधुनिक आवर्तन सारणीमध्ये कोणते आवर्तन सर्वात दीर्घ असते? आधुनिक आवर्तन सारणीमध्ये कोणते आवर्तन सर्वात दीर्घ असते? तर आधुनिक आवर्तन सारणीमध्ये पहा मित्रांनो, जे काही 6वं आवर्तन आहे सर्वात दीर्घ आहे. दीर्घ म्हणजे काय? मोठं. तर आधुनिक आवर्तन सारणीमध्ये 6वे आवर्तन हे सर्वात दीर्घ असलेले आवर्तन आहे. पेशी रिकाम जागापासून बनतात. पेशी कशापासून बनतात? तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडले योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे पेशी ज्या आहेत त्या बृहत रेणूपासून बनतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पेशी ह्या बृहत रेणूपासून बनतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर जो काही तांत्रिक प्रश्नामधला 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे, त्याचं उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे. तर प्रश्न असा आहे, तर पहा प्रश्न असा आहे, तर जागतिक रेबीज दिन म्हणून कधी साजरा केला जातो? जागतिक रेबीज दिन म्हणून कधी साजरा केला जातो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर मित्रांनो असा होता हा प्रश्न आपला 14व्या क्रमांकाचा. तर याच्या अगोदरच्या 13 प्रश्नपत्रिका आपण टाकल्या आहेत. तर मित्रांनो यावर कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं नक्की मेन्शन करू शकता. तर ते यामध्ये जी काही चूक झाली असेल तर ती चूक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुरुस्त करणार आहोत. त्यामुळे जर कुठल्या प्रश्नावर जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तसं सूचित करू शकता. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. तर मित्रांनो हा जो काही पेपर आहे हा पेपर थोडासा हार्ड काढलेला होता. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट केली होती की तुम्ही एवढा सोपा पेपर काढता त्यामुळे या ठिकाणी मुलांचं नुकसान होतं. तर मित्रांनो मुलांचं नुकसान होण्यासाठी मी बिलकुल अशा स्वरूपाचे पेपर काढत नाही. मुलाचं नुकसान होणं या माझा बिलकुल उद्देश नाही. तसा जर माझा जर हेतू जर असता तर मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका जेवढे काही फुकट जवळपास 700 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी मी सराव म्हणून तुमचे घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी हे जे काही 700 प्रश्न यामध्ये तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही. बाकीच्या चॅनलवर मित्रांनो हे जे काही तुम्हाला 10 प्रश्नपत्रिकेसाठी मित्रांनो तुम्हाला 300 ते 400 रुपये फी बाकीच्या चॅनलकडून घेतली जाते. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हे जे काय आपले 14 प्रश्नपत्रिका झालेले आहेत. तर मित्रांनो आशा करतो हे प्रश्न तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. तर मित्रांनो हे जे काही प्रश्न आहे थोडेसे हार्ड लेवलचे प्रश्न होते, त्यामुळे जर तुम्हाला यामध्ये जर थोडा जरी स्कोर कमी आला असेल तर या ठिकाणी तुम्ही निराश होऊ नका, कारण की हे जे काही पेपर आहे थोडासा टफ लेवलचा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.